प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये एक तरी व्यक्ती अशी असते की जिच्याशी आपला कनेक्ट थोडा वेगळ्या लेवलला असतो. डेडलाईन्स, टार्गेट, बॉसचं प्रेशर आणि कधी कधी पर्सनल लाईफ मधले प्रॉब्लेम सुद्धा या व्यक्तीसोबत शेअर केले जातात. पण रोज एखाद्या माणसाला पाहत असतो, त्याच्यासोबत खूप सारा वेळ घालवत असतो, एकाच जागेत एकाच रिदम मध्ये दिवसातले अनेक तास एकत्र काढत असतो. आणि हळूहळू ती व्यक्ती अशी व्यक्ती बनते की जिच्याशी बोलल्यानंतर आपलं मन हलकं होतं. एक वेगळाच कम्फर्ट झोन न कळत तयार झालेला असतो. आणि काही वेळा ही जवळीक एवढी वाढते की आपल्याला स्वतःलाच विचार करावासा वाटायला लागतो की हे नातं नक्की कुठल्या दिशेनं चाललेलं आहे. जर तुम्हालाही हे रिलेटेबल वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. ऑफिस मधला कामाचा ताण, बॉस बद्दल वेळोवेळी निर्माण होणारा राग, टार्गेट्स, डेडलाईन, प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट करण्याचं टेन्शन, यासाठी एकमेकांना दिलेली मदत, ह्या सगळ्यामधून न कळत एक भावना तयार झालेली असते की ही व्यक्ती मला समजून घेते. ही जवळीक बऱ्याचदा रोमॅन्टिक नसते, सिच्युएशनल असते. पण काही लोकांच्या बाबतीत पुढे जाऊन ही जवळीक वेगळी दिशा घेते. लॉंग वर्किंग अवर्स मुळे जोडीदारासाठी वेळ कमी दिला जातो आणि रोजचा संवाद सुद्धा पॉसिबल होत नाही. वीकेंडला थोडंफार बोलणं आपल्या जोडीदारासोबत होत असतं आणि त्यामुळे नात्यातला ओलावा हळूहळू कमी होत जातो. आणि मग वाटायला लागतं की ऑफिस मधला कलिगच मला जास्त समजून घेतोय. आणि इथेच एक लूप तयार होतो. हे सगळं मुद्दाम होत नाही, पण हे घडत जातं. खरा मुद्दा हा नाहीये की तुम्ही कोणाशी बोलता. खरा मुद्दा हा आहे की तुमचं भावनिक ओझं तुम्ही कुणासोबत हलकं करता. अशा जवळीकीला चांगलं वाईट ठरवण्यापेक्षा माझ्यासाठी ही जवळीक नेमकं काय करते आहे ह्याबद्दल स्वतः अवेअर होऊन विचार करणं गरजेचं असतं. स्वतःबद्दल जर तुम्ही अवेअर असाल तर अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी वेळेआधीच तुमच्या लक्षात येऊ शकतात. काही लोक स्वतः हे शांतपणे समजून घेतात, पण काही लोकांना कुणासोबत तरी बोलणं थोडं सोपं वाटतं. तुम्ही जर अशा टप्प्यावर असाल तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा.